नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात या बँकांतून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळू शकते सर्वात अधिक कर्जमाफी। मित्रांनो, अशा कोणत्या बँका आहेत ज्या बँकेतून शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं असेल तर त्या बँकेतील शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफ होईल। त्या बँकेचे नाव आपण जाणून घेऊयात, कोणकोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफ होणार आहे तेही जाणून घेऊयात, कोणत्या तारखेला कर्जमाफी केली जाईल तेही आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला रोज शेतीविषयक आणि सरकारी योजनांविषयक प्रत्येक विश्वसनीय माहिती सर्वात आधी पाहायला मिळणार आहे। त्यासाठी तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो, शासनाने राज्यातील पीक कर्जमाफी योजनेला मंगळवारी मंजुरी दिली असून थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे। तर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे। मागील कर्जमाफीच्या आकडेवारीवरून जिल्ह्यातील सुमारे 2 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना 800 कोटींपेक्षा अधिक लाभ मिळण्याचा अंदाज आहे। राज्यात 1.5 वर्षापूर्वी विधानसभा निवडणुका झाली, त्यावेळी महायुतीने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती। त्यानंतर विरोधकांनी या कर्जमाफीवरून आंदोलने केली। त्यावेळी राज्य शासनाने योग्य वेळी कर्जमाफी करू असे आश्वासन दिले। त्यानंतर यावर्षी राज्य अर्थसंकल्पात या कर्जमाफीची घोषणा केली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली। यामध्ये 30 सप्टेंबर 2025 अखेर पीक कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचे घोषित केले। तर पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे जाहीर केले होते। मित्रांनो, जिल्हा बँकेचा मोठा वाटा। खरीप रब्बी हंगामातील पिकांसाठी त्याचबरोबर फळबागांसाठी बँकांकडून कर्ज पुरवठा करण्यात येतो। यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातील बँकांना कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले। या कर्जवाटपात सातारा जिल्हा बँकेचा मोठा वाटा असतो। त्यामुळे पीक कर्जमाफीचा लाभ सातारा जिल्हा बँकेकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाच अधिक होतो। 2.5 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 50,000। जिल्ह्यात जिल्हा बँकेकडून सर्वाधिक पीक कर्ज वाटप होते। जिल्हा बँकेचे सुमारे 50,000 शेतकरी थकीत पीक कर्जदार राहू शकतात। त्यांची व्याजासह कर्ज रक्कम 400 कोटींपर्यंत जाऊ शकते। तर जिल्हा बँकेचे नियमितचे सुमारे 2 ते 2.5 लाख पात्र शेतकरी राहतील। त्यांना किमान 400 ते 500 कोटी रुपयांचा लाभ मिळू शकतो। त्यामुळे जिल्हा बँकेच्याच पीक कर्जदार शेतकऱ्यांना सुमारे 800 कोटींहून अधिकचा लाभ मिळू शकतो असा अंदाज आहे। तर इतर बँकांचा आकडा वेगळा असणार आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यात 2014 मध्ये महायुती शासनाने शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने कर्जमाफी दिली होती। तसेच नियमित परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ दिलेला। 2019 मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार आले। या सरकारने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना जाहीर केली। आत्ता जी 3री कर्जमाफी योजना आहे, राज्य शासनाकडून शेतकऱ्यांची पीक कर्जमाफी होणार आहे। याबाबत जिल्ह्यातील माहिती अपलोड करण्यात येत आहे। यासाठी आधार प्रमाणीकरण करून अंतिम यादी जाहीर होईल। शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर DBTद्वारे लाभ जमा होणार आहे। यासाठी ॲग्रीस्टॅग नंबरही लागणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या कर्जमाफी संदर्भातली ही एक महत्त्वाची माहिती समोर आलेली होती की आत्ता या जिल्हा बँकेचे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना जास्त आणि लवकरात लवकर कर्जमाफी होणार आहे। तर तुमच्या लक्षामध्ये पण आलं असेल की कोणत्या बँकेतील शेतकऱ्यांना कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना लवकर कर्जमाफी होईल। तुम्ही कोणत्या बँकेतून कर्ज घेतलेलं आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आणि पुढेही अशीच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर आत्ताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।